उकाडा इतका वाढलाय ना की काहीच खायची इच्छा होत नाही। त्यामध्ये मसाल्याचं जेवण बघितलं की ते जेवण पण जात नाही। अशा वेळेला शरीराला थंडावा देण्यासारखा कोणता तरी पदार्थ हवा असतो। तर आजचा आपला पदार्थ तोच आहे, तर जो थंडावा पण देणं हलका असतो पचायला सुद्धा। तर काय ते आपण बघूया। सर्वप्रथम आपण इथे 400 ग्राम एकूण दही घ्यायचं आहे। आता मी इथे महानंदाचं दही घेतलेलं आहे, ते यासाठी की जे आपण घरी दही लावतो त्याप्रमाणेच ते गोड असतं, आंबट नसतं हे। तर मी इथे 200 ग्रामचे 2 डबे घेतलेले आहेत महानंदाचे। हे 2 डबे आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायचे आहे आणि आपल्याला त्यात पाणी न टाकता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलाही गुठल्या राहणार नाही आणि एक फाईन पेस्ट बनेल दह्याची। तर आपण मिक्सरला लावून घेऊया आधी। आता मिक्सरला लावल्यानंतर आपल्याला एका वाडग्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला एक वाटणाची तयारी करायची आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घेतलंय, अर्ध्या नारळाचा किस घेतलेला आहे। ते सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। आता नारळाचा किस घेतल्यामुळे एक वेगळी चव येते आपल्या पदार्थाला। तर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि पाणी टाकून, अर्धा पेला पाणी टाकून ह्याची बारीक एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि बाजूला ठेवायची। आता फोडणीची तयारी करूया। त्यासाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहे। जिरं छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 बारीक चिरलेली लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि एकदा परत मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं हिरवं वाटण, ते यामध्ये ओतायचं आहे आणि ओतल्यानंतर झाकण लावून बंद करायचंय, जेणेकरून जी वाफ आहे आपली फोडणीची ती बाहेर जाऊ नये। आणि 1 मिनिट थांबल्यानंतर आपण झाकण काढून घेऊया आणि हे पूर्ण वाटण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इथे आपल्याला लक्षात घ्यायचं, हे आपल्याला वाटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे। छान उकळी येईपर्यंत आपल्याला 3 ते 4 मिनिटं इथे समोर थांबूनच आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। ढवळत राहायचं आहे, कारण एकदा आपण ह्यामध्ये दही टाकलं तर आपल्याला अजिबात उकळी काढून घ्यायची नाहीये। त्यामुळे आपण हे वाटण टाकल्यानंतरच व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता हे तुम्हाला हे जे प्रमाण मी दिलेलं आहे या प्रमाणामध्ये 6 ते 7 मंडळी घरची जी आहे ती सहज जेवू शकतील। तर हे पहाट सतत ढवळत चालली आहे मी आणि छान एक कड काढून घेते आहे, छान शिजवून घेते हे वाटण। एकदा शिजल्यानंतर छान उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि त्याच्यावरती आपण ते मिक्सरमध्ये फेटून घेतलेलं दही होते ते एकदा मिक्स करायचंय चमच्याच्या साहाय्याने आणि ते सगळं यामध्ये ओतायचं आहे। हे करताना गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे। फास्ट ठेवलात तर दही फाटायची शक्यता आहे। आता इथे या वेळेला आपल्याला पाणी किती हवंय, कितपत जाडसर पातळ हवंय तुम्हाला कढी, तर इथे तुम्ही या वेळेला ऍडजस्ट करू शकता। तर जेवढं प्रमाण मी सांगितले ते पुरेसं आहे। एक वेळसाठीच आपल्याला ही कढी बनते। खरं तर ही या पद्धतीने बनवली तर 2-2 दिवसही राहते, अजिबात खराब होत नाही। आपण शेवटला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान ढवळून घ्यायचंय। लक्षात ठेवा आपल्याला हे सगळं मंद आचेवरती करायचं आहे, ह्याला उकळी काढायची नाही आहे। एकदा दही टाकल्यानंतर आपल्याला फक्त गरम करून घ्यायची आहे कढी आणि सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून फाटायला नको आपली ही कढी। एक परफेक्ट दाटसर अशी कढी झालेली आहे। इथे रंगाचं म्हणाल तर जास्त पिवळी हवी असेल कढी तर तुम्ही हळद अजून टाकू शकतात आणि शेवटला आपल्याला यावरती कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। ही कढी पाचक आहे, अजिबात त्रास देत नाही, पोटाला थंडावा देते आणि चवीला उत्कृष्ट आहे। त्यामुळे तुम्ही या उन्हाळ्यात ह्या पद्धतीने नक्की करून पहा आणि तुम्हाला हे केल्यानंतर तुम्हाला शेजारी कोणती भाजीची पण गरज नाही, लोणच्याची गरज नाही, आंब्याच्या फोडीची गरज नाही। ही एकटी कढी पूर्ण काम करेल, ज्यामध्ये सगळं जी गरजेच्या गोष्टी आहेत ते फोडणीमध्ये आपण टाकलेले आहेत। साधा आपला मस्त भात घ्यायचा वाफाळता आणि त्याच्यामध्ये दह्याची कढी ओतायची अशी मस्त आणि ताव मारायचा। तुम्ही करून पहा, स्पेशली लहान मुलं खातील आवडीने, कारण का त्यांच्या आवडीची अशी ही
आंबट गोड कढी आहे। जर जास्त दही आंबट असेल तर 1 चमचा तुम्ही यामध्ये साखर टाकू शकतात, पण बाकीची सगळी प्रोसेस सारखी आहे, तर नक्की एकदा करून पहा।